नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचे पुढील येणारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सदाशिव आणि मैनावती यांनी ॲक्सिडेंटचं खोटं नाटक केलेलं होतं। अर्जुनकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता। घरी येऊन नाटक करतात की मैनावतीला एक दुचाकीने उडवलं आहे आणि त्यात तिचा हात फ्रॅक्चर झालेला आहे। हॉस्पिटल आणि गोळ्या औषधांचं बिलही ते करायचं आहे। त्यानंतर अर्जुन त्यांना पैसे देत म्हणतो की हे पैसे तुम्ही ठेवा, पण दुसरीकडे प्रियाला आता या दोघांची ही सगळी नाटकं समजलेली असतात। तर तिकडे आता साक्षीचा मृत्यू झालेला आहे अशी बातमी सर्वत्र पसरलेली असते। तर महिपतने घरामध्ये आता एक शोक सभा ठेवलेली असते। त्यानंतर घरी आलेली माणसं आता साक्षीला बघून विचारायला लागतात की ह्या मॅडम कोण आहेत। त्यावेळेस मात्र साक्षी खूपच घाबरते, पण मात्र महिपत म्हणतो की ती माझी भाची आहे, ती पहिल्यापासूनच लंडनला राहत असते। साक्षीचं असं झालंय ना, म्हणून ती लंडनवरून खास मला भेटायला आलेली आहे। खरं तर महिपतला हे बघायचं असते की त्याची काही स्वतःची माणसं जी आहेत हे साक्षीला ओळखतात की नाही। महिपतने सगळ्यांना त्यांच्या डोक्यामध्ये गैरसमज टाकलेला असतो की माझी ही भाची आहे आणि माझ्या मुलीचा मृत्यू झालेला आहे। तर काय मंडळी, आता या नवीन साक्षीचं रूप काही लोकांना ओळखायला येईल का, हे आता पुढील भागातच आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी येणारे पुढील भाग अवश्य बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।